एक खोटं बोलू बाई, दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई, तीन खोटं बोलू. 12 चौकी वाडा, दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाच पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण बारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला, करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा, मला हवा करतार, चंद्रपोळी चौकडीत माझा संसार. 3 दगडांची चूल फुंकले निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. हॅलो, बिझी आहात का? बायको रिचार्ज झाली बॅटरी माझी. गप्प बसाव. का गप्प बसा? बाय द वे आय लव्ह यू टू. गप्प का बसा मला सांग. अगं काम करून थकलो होतो मी, कंटाळा आला होता. तुझा फोन आला ना, त्यामुळे जरा मला मस्त वाटते. तू गप्प बसा का म्हणालीस? खरं सांग, तुझ्या मनात काहीतरी दुसरं आलंय. काय आलंय खरं सांग. सांग. काय नाही. नाही नाही नाही, काहीतरी गडबड आहे. प्लीज सांग सांग. तुम्ही बिझी होतात ना, झालं सुरू? अगं तुझ्याशी बोलण्यासाठी माझ्याकडे कायम वेळ असतो, कळलं ना? बायकोसाठी माझ्याकडे कायम वेळ असतो. तू सांग, कसा म्हणतोय माहेरवास? करमते का माझ्याशिवाय? आठवण वगैरे काय येते की नाही माझी? फोन मी केलाय, आठवण आल्याशिवाय फोन केला का? अरे हा बरोबर आहे, आता तुम्हीच फोन केला. थँक्यू फॉर कॉलिंग मी. बरं मग कसं होतं तुमचं आउटिंग? खूप मस्त. काय धमाल केली माहिती आम्ही, पण तुम्हाला खूप मिस केलं. आय नो मला पण यायचं होतं, पण काय करणार, प्रमोशन झाल्यापासून ना एक्स्ट्रा जबाबदाऱ्या अंगावर घेऊन ठेवल्यात ना, खूप काम करावं लागतं. तू मजा केलीस ना, ते महत्वाचं. हो खूप. बरं, मी फोन अशासाठी केला होता, उद्याची आठवण करून द्यायची होती. काय उद्या? अहो असं काय करताय, वीकली मीटिंग आहे नाही का? आणि शर्ट आत्ताच प्रेस करून ठेवा, सकाळी घाईघाईत विसरून जाल तुम्ही. आणि हो, बेज कलरची पॅन्ट घाला, म्हणजे कसे सगळे शर्ट्स त्याच्यावर मॅच होतील. आता काळ्या रंगाची पॅन्ट आणि ब्राऊन कलरचा शर्ट घालून जाल तुम्ही. हो हो हो, किती काळजी करणार आहेस माझी? मी करतो प्रेस, डोंट वरी. लांब राहून काळजीच करू शकते, प्रेस नाही करू शकत. फार काळ तू लांब राहणार नाहीस, माहिती आहे ना तुला? लवकर तुला यावं लागणार आहे. आईशी बोलणार आहे मी. हा, ते तर मी येणारच आहे, शेवटी माझं घर येते. यावंच लागणार आहे, तुझं घर तुझी वाट बघतंय. तसं या जन्मी मी काय तुमची पाठ सोडणार नाही. याच जन्मी नाही, पुढचे 7 जन्मी. मी नाही बोलणार आहे मी आईशी. ये लवकर. बरं ऐक, एक प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करायचा आहे, काम करावं लागेल मला. बर, आता फोन ठेवतो, नंतर पुन्हा करेन. काळजी घे. बाय बाय. आईशी बोलणार आहे मी? कुणाशी बोलत होता? ओके. अरे आई, झोपली नाहीस तू अजून? नाही रे, कामच करत होतो. स्वानंदीने कुठल्या गोष्टी कुठे नेऊन ठेवल्यात सापडतच नाही. तेच चालू होतं दिवसभर माझं. तू का आवरतेस पण? सांगायचं ना बाळूदादाला. बाळूला डोक्यावर चढवून ठेवले ती. खानदानी श्रीमंत घरातले संस्कार वेगळे असतात, मध्यमवर्गीय घरात नाही मिळणार ते. सॉरी. अगं नाही, मला असं म्हणायचं होतं की या सगळ्या कामाचं तू टेन्शन नको घेऊस. अरे टेन्शन घ्यायचं नाही असं कसं होईल इंद्रनील? घरातली परिस्थिती माहिती आहे ना तुला कशी आहे ती. घर खर्च आहे, घराचं भाडं आहे आणि सगळ्या गोष्टी तुझ्या एकट्यावरच पडतायत रे. त्यात वच्छी मावशीने केलेला विश्वासघात आणि स्वानंदीचं विम्मीकडे जाऊन वागणं,
सगळ्या गोष्टींना सतत आठवत राहतात मला. आई एक सांगू तुला, स्वानंदीच्या मनात कपट नसतं कधी. मला मावशीच्या बोलण्यात काही तथ्य वाटत नाही. मला वाटत नाही की ती खरं बोलते. अरे स्वानंदीने मुद्दाम केलं असं म्हणायचंच नाहीये मला. सहजच बोलली असेल, पण त्या बिचाऱ्या मुलीचं लग्न मोडलं ना रे. जाऊ दे ना, तो विषय नको आता. मला ना उद्याच्या मीटिंगसाठी शर्ट प्रेस करायचं. जाऊन प्रेस करतो मी. नाही ठेवते. ठेवशील? स्वानंदीशी बोलणं चाललं होतं म्हणूनच एवढा सूर बदलला याचा. इंद्रनीलचा फोन आहे ना तो. मग कोणाचाही फोन असा बघा काय येते. मला वाटलं तर स्वानंदी कायमची घर सोडून निघून गेले, पण नाही येत तसं. त्यांचं चालूच आहे बघा. म्हणजे त्यांचे फोनाफोनी सुरूच आहे. तरीच याचा सूर एवढा बदललेला आहे. मग आता आता काय, ललिताईने स्वानंदीने कितीही मोहिनी घालायचा प्रयत्न केला ना इंद्रनीलवर, तरी या घरात तिला मी पाऊल म्हणून टाकू देणार नाही. ए चेंगट, लवकर कर आणि खुर्ची ठेव इकडे. चल लवकर. गदड्या खुर्ची, याला खुर्ची म्हणतात. तो टेबल खुर्ची ही खुर्ची हो, आहे ना. बसा तुम्ही एका जागी. मानाने राहायला जरा शिका, करेल तो. आवर पटकन. हो. आणि ते झालं ना की ते पडते पहिल्यांदा तिथनं उतरव. अहो पण तिकडे लावायला दुसरे पडदे नाहीयेत. काय घर उघडं पडतं ना. पडू दे मग उघडं घर. आजही घरासमोर कुठलीही बिल्डिंग नाहीये. आणि घाणेरडे साडीचे पडदे बघितले ना तर अब्रूच जाणार आहे आपली. अहो पण स्वानंदी ताईंच्या आवडीचे पडदे आहेत ते. ए दुसऱ्यांच्या आवडीबद्दल मला सांगायचं नाहीये. हे माझं घर आहे आणि इथे माझीच आवड सगळ्यात महत्वाची आहे, कळलं? काय इकडे काय बघणं चाललंय? सिनेमा चालू आहे? नाही आई. मग माझ्यावर पाळत ठेवणं चाललंय? नाही, त्याकडे बाबरून टिफिनच भरते. मगासपासून फक्त डब्बाच भर फक्त. आई चल, लवकर जायचंय मला आज. काय? अरे वा, सगळे आवरावर करत आहेत. हो. ए काय रे, काय शोधतोस? ग माझी इथे एक फाईल होती ब्लू कलरची. अरे मग इथेच असेल, जाईल कुठे ती? एक मिनिट. हॅलो. हा हा, मी पोचतोय. हा हा, लगेच पोचतोय. हो हो, निघतोय. चल बाय. हे शोध इथेच कुठेतरी असेल. हो हो, इथेच कुठेतरी असेल फाईल. जाण्या कुठे एवढंच तर घर आहे आपलं. कोकणात सापडत नाही ना वेळेवर. बाळू बघ जरा तिथे मागे पडले का. हा? बघ मी जरा आत बघून येते. आई आत कशी असेल फाईल? अरे गेली असेल तर बघून येते. फार महत्वाची फाईल आहे ती, मीटिंग होणार नाही त्याशिवाय. तुम्ही नेहमी कुठे ठेवता? अरे मी नाही ठेवत, स्वानंदी सगळं ठेवते. नाही अरे आत पण नाहीये फाईल कुठे. कपाटात पण पाहिलं मी. हा? कपाटात पण पाहिलं नाहीये. सापडली का? बापरे, रद्दीत तर गेली नाही ना फाईल? नाही नाही, इथेच असेल. कशी जाईल फाईल? मी शोधतो. हो. ती फार महत्वाची फाईल आहे. हा? लक्ष कुठे असेल तुझं? रद्दीत कशी जाईल आणि फाईल? शोध जरा. हो बघतो. हॅलो. अरे हो, पोचतोय मी. हो मलाही कळतंय, पोचतो ना मी. हा, फाईल घेऊन येतोय. ओके. निलिमा तू बघच येतो का फाईल? आई मी टिफिन भरते. टिफिनच बरं असं. काळूजीत खालतीये का बघ. त्या पेपर मध्ये गेले का? आई नाही सापडणार फाईल. मी एक काम करतो, मी स्वानंदीला फोन करतो. अरे तिला कशाला फोन करतोस आता? अगं तिला माहिती असणार. अरे बिझी असेल ती. अगं नाही, ती प्रॉपर सगळं मॅनेज करते का. मी तिला करतो फोन. हॅलो, काय आज सकाळी सकाळीच? तुला माहितीये ती माझी ब्लू कलरची फाईल होती बघ, महत्वाची. ती सापडत नाही मला. ब्लू. ती आईच्या कपाटात आहे. आई नाही नाही, आईच्या कपाटात नाहीये.
अहो बाबांचे इस्त्रीचे कपडे ठेवतो ना आपण खालच्या खणात, त्या कपड्यांच्या खाली आहे. बरं, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. अहो आधी बघा तरी, थँक्यू काय आधी. तू म्हणतेस ना, मग तिथेच असणार. ओके, थँक्यू. बरं, आणि घाई करू नका. हा, नाही घाई करणार. तुझा आवाज ऐकला ना, आय नो आता सगळं नीटच होणार आहे. बरं, बाय. आई अगं तिथेच आहे, अरे कपाटात पाहिले मी नाही. खालच्या खणात आहे, ती बोलली आहे तिथेच असणार. मी आलो. कुठेच तरी लक्ष देऊ का? अहो झालं का टिफिन? आणि ब्रेकफास्ट काय झालं त्याच्या? आई मी टिफिन बनवत होते आणि बाळूदादा तुमच्या हाताखाली. पटकन ब्रेड आणि बटर तयार कर. चल पटकन. अहो ब्रेड बटर संपलंय, रात्री तुम्ही. फक्त कर. चल मी निघतो. अरे थांब ना, डबा नाही, नाही, खूप उशीर झालाय आई. हो बाजूला. चिंगटपणा चाललाय मगासपासून. भरलं सगळं नीट. बाबा बाय. इथे थांब, आई, डबा घेऊन जा. नाही, अरे, नको, थांब. उशीर होतोय, बाय. अरे, चल. बाय, बाय. अनिल, ऐक ना, अरे बघ. बघितलं काय झालं? आई अंगावर राग काढू नये. एक मिनिट हा. तोंड वर करून बोलायचं नाही माझी बात. 4 दिवस प्रेमाने काय वागलेलं तर डोक्यात चढून बसतेस तू माझ्या. पण पुन्हा ब्रेड बटर तुझ्या थोबाडाचं निघाला ना, इकडचं थोबाड तिकडे करून टाकेन. पुन्हा आलेत माझ्या घरात राहिला एक चहा ठेव आता. थोबाड बघत उभी राहू नको. आणि पेट पहिले तिकडे. कोणाचा फोन होता? यांचा होता. त्यांचा होता होय. जाऊ दे. पण ललिताबाईंना फोन लावायला किती वेळ लागतोय ग? अगं आता नको. नाही म्हणजे सकाळची वेळ आहे ना, घाईत असतील. मला तरी कुठे वेळ आहे म्हणा. मला सुद्धा राशी भविष्य बघायचंय. दुपारी निवांत करेन मी. हा काय ग? 2 टिफिन कोणाचे ग? अरे मी 2 डबे कसे भरले? होय. नकळत यांच्यासाठी. मी देणार नाही म्हणलं की नाही. तुझा मी देणार नाही. चालली मला माझं पेनड्राईव्ह हवंय. मी माझ्या मैत्रिणीकडून आणलंय. त्याच्यात सैराची गाणी आहेत. मला हवंय. माझ्या टॉपला आधी प्रेस करून दे, मगच मी तुला देईन. नाही करणार. जा. मी पण नाही देणार तुला पेनड्राईव्ह. मला हवंय. मी नाही देणार. मला हवंय. नाही देणार. आवाज कमी करा. अगं यांची भांडणं आता किचन पर्यंत आली का? माझी हिला सांग, नाही काय लहान आहे का? काय हरकत प्रेस केली म्हणून? नाही करणार. बरं मी प्रेस करून देते. सायली ऐक ना, तू ह्यांच्या ऑफिस मध्ये जाशील जरा. काय काम आहे? अगं मी ना त्यांचा डबा बनवला होता, तर प्लीज देशील त्यांना. अच्छा, टिफिन. कोणाला तरी खूप काळजी बाबा नीलला त्याची. पण काय ग, त्याच्या घरी त्याची आई आहे, वहिनी आहे. हो पण आता भरलाच आहे तर देऊ दे ना. अच्छा असं म्हणतेस तर मग देते. मग मी पण घेते. देऊ नका रे. बरं थँक्यू. नीट जा. चल भांडू नका काय, भांडू नका. कधी मोठ्या होणार आहे कोणाच ठग भैया. काय करतेस? चहा देते. मी पण निघते, मला उशीर होतोय. हा हो नीट. चल येते. माझ्या चहामध्ये साखर टाकलीस आनंदीने? म्हणजे नक्कीच बाई साहेबांचं चित्त काही थाऱ्यावर नाही. काहीतरी मनात चाललेलं दिसतंय. चल लंच ब्रेक झालाय. अरे नाही, मी आज टिफिन नाही आणलाय. तुझा मी काहीतरी मागवून घेईन. टिफिन नाही आणलं? ए बायकोशी भांडलंस की काय? नाही ना. अरे बायको भांडत नाही रे माझी माझ्या बरोबर. ती काही दिवसांसाठी माहेरी गेली. असं आहे काय? ठीक आहे ना. तू दोस्त कब काम आहे का यार. चल आपण माझा टिफिन शेअर करू. नको, तुझी भूक मला माहिती. तुला अपुरं पडेल खायला, मग दिवसभर भूक भूक करत बसशील. बस काय यार, मला खरंच भूक नाही. तू जेवून घे. आनंदी जाताना सोबत तुझी भूक पण घेऊन गेली काय? हा आता
हाय. अरे सायली, हाय. स्वानंदीने टिफिन पाठवला तुझ्यासाठी. हे ओके, हा यार मला सॉलिड भूक लागली होती. थँक्यू सो मच. अरे वा, आता बायकोने टिफिन पाठवलं तर लगेच तुला भूक लागली ना? मी याला मगापासून म्हणतोय चल आपण जेवायला जाऊ, माझा टिफिन शेअर करू, तर नाही, मला भूक नाही. अरे त्याला माहित असेल ना स्वानंदी टिफिन पाठवणार आहे त्याच्यासाठी म्हणून. हा कळलं. बरं मी निघू का? मला ना युनिव्हर्सिटीत जायचं. ओके बाय. काय बाय. जपून जा ग. तू जा ना, खाऊन घे. का? आता तुझं टिफिन आलाय ना, चल एकत्रच खाऊ. नाही नाही, हा टिफिन मी शेअर नाही करणार, बायकोने पाठवलाय ना. आणि त्याच्या आधी मला जरा बायकोशी जरा फोनवर बोलायचं. ठीक आहे, बोल ना तू, मी बसतो इथे तोपर्यंत, एकत्रच जाऊ. मिलिंद, मला माझ्या बायकोशी फोनवर बोलायचं. बोल ना. अरे यार समजा कर ना यार मिलिंद. ओके, हा असं आहे काय? ठीक आहे ठीक आहे. ओके. पण मी काय म्हणतो नील, ते तुला ती फाईल दिली बघ सरांनी. हो हो, त्यात ते 2 नंबरचं पेज आहे ना. हो ते बघून घेईन. तू जा आता, तू जेवण करून घे. पण मला काय वाटतं माहितीये, मला काय वाटतं माहितीये का, आता जेवण जास्त महत्वाचं. हा हा. आणि ते वहिनींना माझा नमस्कार सांग. अरे नमस्कार नक्की कळवतो. बरं चालेल. नमस्कार. बरं ऐक ना, साष्टांग नमस्कार करू मी तुला. बोलून घे, वाट बघतोय मी तुझी. चल जा. बायको बायको. हॅलो हॅलो, बोला ना. मिळाला ना डबा? मग जेवून घ्या पटकन. स्वानंदी, तुला सगळं आधीच कसं कळतं? अहो मी तुमच्याच फोनची वाट बघत होते. मला माहिती होतं सायलीने डबा आणून दिला की तुम्ही लगेच मला कॉल करा. ते नाही का, म्हणजे ते पण आहेच, पण माझ्याकडे आज टिफिन नाही हे तुला कसं कळलं? मला नाही माहिती. म्हणजे ऍक्च्युली मी सकाळी माझ्यासाठी डबा भरत होते ना, तेव्हा नकळत तुमचाही डबा भरला. म्हटलं आता भरलाच आता पाठवून देऊ. याला ना टेलिपॅथी म्हणतात. नाही, याला प्रेम म्हणतात. प्रेम असल्याशिवाय टेलिपॅथी होत नाही. म्हणून तू माझ्या फोनची वाट बघत होतीस. एवढं सगळं झालंय तरी तू माझाच विचार कर. एवढं काय झालंय? आणि तुम्ही आणि मी काही वेगळे आहोत का? तुम्हाला माहितीये, मला कधी भूक लागली ना की सगळ्यात आधी मला तुमची आठवण येते. आणि मग विचार येतो डोक्यात की ह्यांनी काही खाल्लंय का, की बिझी आहे. किती लकी आहे ना मी, माझ्यावर एवढा प्रेम करणारी, मी काहीही न बोलता माझ्या मनातलं ओळखणारी बायको मला मिळाली. तुला घर सोडावं लागलं तरीही तू. थांबा, जेवणाआधी एवढं इमोशनल नसतं व्हायचं. जेवण कमी जातं माहितीये. हा, तुम्हाला माहितीये का, जेवणाच्या आधी कोणाच्या फोनची वाटून बघायची नसते, त्याने पण जेवण कमी जातं. बरं. अहो बरं, बाय. ऐका ना, गप्प बसा. हो 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 हो, अहो भाग्य, जेवणाच्या आधी स्वीट डिश. वा वा. येस, आय लव्ह यू टू. ए बायको, आय लव्ह यू. हॅलो, आय लव्ह यू. ठीक आहे, बाय. आय लव्ह यू. आज तिखट भाजी पण गोड लागणार. तुझं घर तुझी वाट बघतोय. बोलणार आहे मी आईशी, ये लवकर. मी एक काम करतो, मी स्वानंदीला फोन करतो. अरे तिला कशाला फोन करतोस आता? अगं तिला माहिती असणार. अरे बिझी असेल ती. अगं नाही, ती प्रॉपर सगळं मॅनेज करते ग. मी तिला करतो फोन. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. तू म्हणतेस ना, मग तिथेच असणार. ओके, थँक्यू. तुझा आवाज ऐकला ना, आय नो आता सगळं नीटच होणार आहे. ललित आहे, बघितलंस का? भर दिवसा सोनाराचं दुकान लुटलं आणि मालकाच्या तोंडाला चिकटपट्टी लावून चोर पसार झाले. काय करतील ना लोक. जन्मभर मजा आहे त्या चोरांची. जबलपूर मध्ये पाण्याचा पाईप फुटून 100 झोपड्या वाहून गेल्या. ते बघ ना, हे भारी. सुनेने रॉकेल ओतून सासूला पेटवून दिले आणि मुलगा बघत उभा होता.
सुनबाई हे करेपर्यंत पेपर वाचत बसणार का तुम्ही? काय झालं जगात काय चाललंय ते बघत होतो. चकित व्हायला होतं एक एक गोष्टी बघून. जगाची काळजी नंतर करा, आधी घराची काळजी करायला शिका. मी कशाला करू? तू समर्थ आहेस ना. आणि तुला तरी काय हवंय का आणखी? धाकटी गेली घर सोडून, मोठी तर नुसती डोळे वाटारून बघशील तरी गप्प बसायला शावस्थ येत आहे. घर सोडून गेली, इंद्रनीलच्या मनातून नाही गेलेली अजून. हे कोणी सांगितलं तुला? कोणाकोणी चाललेली असते दोघांची. कोणापणी नाही, ती फोन करत असेल याला. हा काय करेल बिचारा? तिला परत यायचं असेल ना घरी. नाही पण मला ती कुठल्याही गोष्टीची गरज वाटली ना की इंद्रनील लगेच त्या स्वानंदीला फोन करतो. अजिबात सहन करणार नाही. आज रात्रीच्या जेवणात इंद्रनीलच्या आवडीचे सगळे पदार्थ करते. कुठल्याही कारणाने स्वानंदीची कमतरता त्याला वाटायला नको. नाही हे सगळं ठीक आहे. तुला माहितीये का मुलाला कुठले पदार्थ आवडतात ते? नाही, आधी जानकी वहिनी होत्या, नंतर सोना आल्या. तुझा किचनशी एकूण संबंध जरा कमीच नाही का? किचनशी माझा संबंध कमी असला ना तरी एक गोष्ट मला पक्की माहिती. स्वानंदीला इंद्रनीलच्या आयुष्यातनं काढून टाकणे, त्यासाठी मी काहीही करू शकते.